हॅलो गाईज. तर खूप साऱ्या लोकांनी आमच्या रीलला खूप छान प्रतिसाद दिला होता. त्यांना आमचा तो छोटूसा व्हिडिओ खूप जास्त आवडला होता. आणि त्याच्यात खूप सारे लोक एरिया वगैरे पण विचारत होते. सो एरिया तर आम्ही नाही सांगू शकत. ज्यांना माहिती आहे त्यांनी फक्त हार्ट कमेंट करा, एरिया नका मेन्शन करू. आणि आम्ही फक्त एवढं सांगू शकतो की पुण्यात आहे हां, फ्लॅट. पुण्यात आहे. बाकी खूप सारे लोक हे पण बोलत आहे तुम्ही शिफ्ट होणार आहे का वगैरे वगैरे. तर त्याचं पण आमचं अजून असं काही प्लॅनिंग नाही आहे प्रॉपर. सो ते जेव्हा आम्ही करू काय करू ते सगळं तुम्हाला सांगूच. सो सध्या फक्त होम टूर देतोय, तो बघून घ्या. आणि आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहे आणि तुम्ही पण खूप जास्त एक्सायटेड असणार. सो चला, फायनली तुम्हाला आम्ही आमचं आता घर दाखवू. ओके, तर हा आहे एंट्री एरिया. आणि इकडे कसं थोडं प्रायव्हसी, म्हणजे आमच्या एक्झॅक्ट समोर दुसरा फ्लॅट आहे, पण कसं पूर्ण घरातलं नाही दिसत, फक्त एवढा एरिया दिसेल. कोणी म्हणजे कोणी असेल पण समोर तर इकडून एंट्री केली की आपला आहे डायरेक्ट हॉल. आणि हॉल सगळ्यात भारी 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 सगळ्यात भारी भारी. ओके, तर हा आहे आपला हॉल. हे परत असं करू. सॉरी गाईज, बालिशपणासाठी. पण हा आहे आपला हॉल. तर इकडे आम्ही इथे आपण डान्स करू शकतो. येस, इथे आम्ही रील्स बनवणार, डान्स करणार, डान्स करणार. खूप काही करणार जे तुम्हाला बघायला भेटेलच. ओके गाईज, तर सगळ्यात आधी इकडून एंट्री केल्यानंतर आहे आपला हा हॉल. ओके, तर ह्या साईडला या इकडे. पहिले हॉलच फक्त. तर इकडे या हॉलमध्ये साईडला ना आपण टीव्ही युनिट करणार आहे. हा, इकडे टीव्ही ठेवणार आहे. टीव्ही युनिटची जागा आहे ही. आणि ही बॅक साईडची सोफा. बॅक साईडला सोफा सेट वगैरे. आणि आम्ही सोफा म्हणजे जास्त गचट नाही करायचं आम्हाला, सिंपल आणि खूप समोर सारे सोफा इंटेरियर वाल्यांनी पण आम्हाला खूप सारे मेसेज केले की इंटेरियर करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. गाईज, पैसेच नाही आमच्याकडे, कसं काय करणार. सो आम्ही जसं आमच्याकडे थोडे थोडे पैसे आले तसं थोडी थोडी गोष्ट करणार आहे. उगाच मग ते 20-25 लाखचं लोन काढून आम्हाला नाही आवडणार. गाडी पण घेतली गाईज आता. तर जसे पैसे येतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आमच्याकडे 20,000 आले तर आम्ही सोफा घेऊ, म्हणजे एक एक गोष्ट करणार आहे. 20,000 मध्ये सोफा नाही येत का? सॉरी. 20,000 आले तर आम्ही कर्टन्स करू. म्हणजे ज्या बेसिक ज्या इम्पॉर्टंट गोष्टी ना त्या आधी करणार आहे. आता आम्ही किचन ट्रॉलीचे जर पैसे आले तर मग किचन ट्रॉलीज करून घेऊ. आज आम्ही फक्त 4 फॅन घेऊन आलोय आणि ते लावणार आहे आणि लाईट्स, बस. हे एकदम म्हणजे आम्हाला एकदम मस्ट पाहिजे, म्हणजे सध्या तरी एकदम बेसिक गोष्ट. आणि आज आम्ही डीमार्ट वगैरे पण जाणार आहे, जो छोटा मोठा सामान आहे छोट्या ना तो मोठ्या घ्यायला. युटेन्सिल्स वगैरे घेऊन. येस. सो इकडे आम्ही टीव्ही लावू आणि नंतर जमलं तर इकडे असं कॅबिनेट बनवू मस्त छोटस. जास्त आम्ही असं गजबज नाही करणार आहे, कारण हा हॉल जेवढा स्पेशियस छान दिसतो ना तसंच आम्ही त्याला ठेवणार आहे. आणि इकडच्या समोरच्या साईडला हा आहे आपला सोफा. तुम्हाला सांगितलं की तिकडे आम्ही टीव्ही लावणार आहे, तर इकडे आम्ही बसणार ऑब्व्हियसली. इथे सोफ्याचा एरिया आहे पूर्ण. हा, तर इकडे आम्ही एक सिंगल सोफा ठेवू, म्हणजे फक्त मोठा. आता आमचा तिकडे कसं डबल आहे ना आपला, एक 3 सीटर आहे आणि एक 2 सीटर आहे, त्यामुळे तो 1 BHK चा हॉल पूर्ण फुल होऊन जातो. आम्ही 4 लोक आहे, सो आम्हाला तेवढा लागतो मोठा सोफा. माझ्या डोक्यात असा प्लॅन आहे, एक तर एल टाईप करू शकतो आपण इथे, अदरवाइज सिंपल एक 3 सीटर आणि एक 1 सीटरची चेअर असं काहीतरी. तर इकडे सोफा राहील, इकडे आपला टीपॉय राहील छोटूसा, आणि ही जागा माझी राहील इकडची. आता कारण इथे चार्जिंगचा पॉइंट आहे. इथे चार्जिंगचा पॉइंट आहे मित्रांनो, बघून घ्या. आणि इकडे चार्जिंग करून तुम्हाला करायचं काय, बायको घरात आहे तुमची. असू द्या ना, चार्जिंग लावून मी रील बघेल ना. जा आता तू. इकडे फॅन लावू आपण आता, ते फॅन वाले आले की. मग त्याच्यानंतर हा जो हॉल आहे याला लागून खूप सुंदर अशी बाल्कनी आहे, जी पूर्ण ओपन होते. हे पण ओपन होईल ना? हो. एरिया आहे हा, पूर्ण असा काचेचा दरवाजा आहे, जो पूर्ण आपण पॅक पण करू शकतो आणि पूर्ण ओपन पण ठेवू शकतो असं. आणि ह्याच्यातून असं बघायचं. अरे असं बघायचं. चाय बनव ना. चाय बनवण्याची बाल्कनी ही हॉलची सगळ्यात मोठी आमची बाल्कनी. हॉललाच आहे फक्त आपल्या ते. हा, फक्त हॉललाच बाल्कनी, सॉरी. आणि बरीच मोठी बाल्कनी आहे. इकडे तुम्ही बघू शकता असं ग्रे कलरचं काय म्हणतात त्याला, वॉल आहे.
आणि इकडे ऑरेंज आहे. ऑरेंज कलरची वॉल आहे. तर आम्ही असं विचार करतोय म्हणजे इन फ्युचर इकडे मस्त थोडीशी वृंदावन बनवू छोटूसं आणि इकडे आम्ही अशा 3-4 चेअर ठेवू आणि संध्याकाळी चहा पिऊ. प्रॉपर किती म्हणजे मजा जे आहे ना? म्हणजे जे गोव्याला जसे गोवा कॅफे असतात, डायरेक्ट गोव्याला गोवामध्ये जे जसे कॅफेज असतात ना, रोड साइड ओपन बार कॅफे, तर तिथे कशा मस्त प्रॉपर चेअर्स असतात आणि एक छोटासा राऊंड चेअर टेबल आम्ही असतो. आताच घेऊन येणार. राऊंड टेबल आणि चेअर असतात, तशा युनिक चेअर आणि राऊंड टेबल इथे मस्त पाहिजे. म्हणजे संध्याकाळी मस्त चहा कॉफी पिऊ शकतो, चेअर आपण कांदा आता भाजी आणणार खाऊ आहे. शकतो पावसात. आणि जर भेटली आपल्याला आणि guys, चांगलं. थोडासा चेंज होणार आहे. तिकडे मी बनवायची, इकडे माझा नवरा बनवणार आहे. ओके गाईस, तर इकडे बाल्कनीमध्ये आम्ही असं इकडे वॉलला पण काहीतरी करू नंतर डेकोरेशन नंतर करू ना. करूच बोलतो. हा, आणि असे ना ते छोटे छोटे प्लांट्स असतात ना, ते असे इथं लावू. प्लांट खाली पडला तर Plant. आपल्या छोट्या छोट्या प्लांट वर पडला, प्लांट वरून खाली मग नाही पडणार इकडे. ते तू ऑलरेडी बघ किती छोटे छोटे प्लांट उभे होते. हा, ते नंतर कुठे दाखवू गेले? आपण. गेले खाली ते? खूप लोक असतात ना, आणि इकडे ना अशा कुंड्या ठेवू, जास्त नाही गजबज. इथं कुंड्या बिंड्या नका, खराब होते. ए नाही यार, मला इकडे कुंड्या पाहिजे. तुम्ही पाणी टाकायचं. कुंड्या आणणार मीच आणि पाणी टाकणार मीच. मीच ऑब्विसली. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, हे कुंड्यांचं तुम्हाला जे काय वाटलं असेल ना, तुम्ही एक आत्ताची रील, अपकमिंग रील आहे ती बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की नक्की अन्याय माझ्यावर होतो की हिच्यावर होतो. माझ्यावर होतोय. रील त्याच्यानंतर आहे ती फक्त. काय करणार आहे आपण बाल्कनीमध्ये? सध्या तरी आम्ही अजून काहीच करणार नाहीये. फक्त चेअर ठेवू, कुंड्या ठेवू. कुंड्याच म्हणता ना? गुंडीच असते. गुंडी नाही, कुंडी. हा, कुंड्या ठेवू, बस एवढंच. हॉलला थांब तू दिसत नाही ना. हा, ओके. इकडून आपण एंटर केलं, त्याच्यानंतर फर्स्ट बेडरूम इकडे. हॅलो. जो हॉलच्या एकदम फर्स्ट म्हणजे हा आहे गेस्ट रूम, ऍक्च्युली गेस्ट बेडरूम. गेस्ट नाही, पण आमच्या इथे आम्ही 3 लोक आहेत. पण आपण गेस्टच म्हणतो ना प्रॉपर रेशो. हा, म्हणजे असं तसं हा बघायला गेस्ट गेलं तर बेडरूम guest आहे room आहे. आपला. पण असं बघायला गेलं तर तर हा- यश पाटील म्हणताय की हा त्यांचा रूम आहे. हा, कारण इकडनं व्ह्यू प्रॉपर आहे. व्ह्यू जो हॉलच्या अगदी बाजूला आहे. आणि ही आहे त्याची विंडो, खूप मोठी अशी. ही जी आपण रेलिंग दिसते, काय म्हणताय ना, ग्रिल येते. ग्रिल आहे. ही सध्या आतून आहे सेफ्टीसाठी, नंतर तिला आपण बाहेर शिफ्ट करू जेव्हा सगळे लोक शिफ्ट करतील. हे building बिल्डरने त्यांच्या नॉर्म्स प्रमाणे आतमध्येच केलेली आहे. नंतर तर नंतर आपण तिला बाहेर शिफ्ट करू. तर हा रूम सगळ्यात जास्त आवडला होता यश पाटीलला, म्हणजे माझ्या धीराला, कारण इकडे व्ह्यू खूप भारी आहे. पूर्ण दूरपर्यंत व्ह्यू दिसतो. आणि इकडे ना असं 12 वाजता असं खूप छान असं कोवळं ऊन पण येतं पूर्ण घरामध्ये इकडे प्रॉपर. बाकी 2 रूम्स पेक्षा इथे जास्त येतं. आणि इकडे हवा पण खूप येते. ओके, सो एंट्री केल्यानंतर इकडे पण आपल्याला स्विच दिलंय आणि इकडे पण आहे. सो मोस्टली इकडेच बेड बनवावं लागेल, म्हणजे जेव्हा केव्हा बनव. आणि इकडे बेड, आणि इकडे आपण छोटंसं असं कपाट वगैरे करू शकतो, छोटं म्हणजे असं प्रॉपर पूर्ण एका जणासाठी. व्हॉट डू यू थिंक? प्रॉपर म्हणजे प्रत्येक रूम मध्ये आपण कपाट करणं कारण गरजेचंच आमच्या आहे सगळ्यांचे आपल्याला. कपडे एवढे खूप जास्त कपडे. गरजेचंच आहे. चलो अभी नेक्स्ट बेडरूम. ओके, हा असा रूम संपला. आता आपण जाऊया दुसऱ्या बेडरूम. ओके, तुम्हाला आधी आम्ही हॉलच्या इकडचा बेडरूम दाखवला, गेस्ट रूम जो आपण नॉर्मली म्हणतो. पण आम्ही 3 लोक, 3 लोकांचे 3 ऍक्च्युली बेडरूम. किड्स बेडरूम आहे. किड्स नाहीये, 3 हा लोकांचे मम्मी 3 त्यांचा रूम आहे मम्मीचा रूम मोस्टली. तर तो यश पाटील घेणार आहे, हा मम्मी ते घेणार आहे. आणि सगळ्यात मोठा जो आहे तो ऑब्व्हियसली म्हणजे आमचा आहे. हट्टी पोराचा. ओके, सो हॉलच्या लेफ्ट साईडचा तो बेडरूम तुम्हाला दाखवला. त्याच्यानंतर राईट साईडला एक्झॅक्ट एक बेडरूम आहे, हा वाला. तर इकडे एक असं वॉर्डरोब एरिया दिला आहे. असा मोठा वॉर्डरोब आपण इथे बनवू शकतो. त्याच्यानंतर त्याच्या एक्झॅक्ट बाजूला एक छान अशी विंडो आहे.
याचे पण आपण हे ग्रिल आहे ना हे असं बाहेर घेऊन तिकडच्या साईडला, म्हणजे इथे असं मस्त बेड राहील आणि इथे मस्त आपण इथे विंडोमध्ये बसू शकतो, चिल करू शकतो. आणि इकडे पण असं छोटं असं वॉर्डरोब बनवू, जेव्हा बनवू तेव्हा. हां, सध्या आम्ही खालीच ठेवणार आहे. अजून खूप सारे पॉईंट्स आहेत चार्जिंगसाठी, मोबाईल चार्जिंगसाठी किंवा बाकी जे जे पण लागतील नॉर्मली त्याच्यासाठी. बाकी इकडे लाईट्स वगैरे आहेत. एक इकडे फॅन लावू आता आणि तिकडे पण एक लाईट आहे. लागेल आपल्याला व्हिडिओ काढायला. तर आजच आम्ही सगळे ते लाईट्स आणि फॅन्स लावून घेणार आहे. तर असा आहे हा बेडरूम सेकंडवाला आणि ही आहे त्याची विंडो. बेडरूम के बारे में बताओ. बेडरूम है. म्हणजे असं काही एकदम आमचं असं डिसाईड नाही की कोण कोणता घेईल, बट पण मी तर तोच घेणार आहे. हा हा हट्टी मुलगा आहे, यांना मोठावालाच पाहिजे. काय नाही, ऑलरेडी डिसाईड होऊन गेलं बघितल्या बरोबर. या दोन पैकी तो मास्टर बेड तर हा, तुम्हाला आमचाच सगळ्यात होता. पहिले जो दाखवला ना तो यश दादांनी घेणार आहे. तर ते सगळ्यात पहिले त्याने चॉईस केला की हा रूम मला पाहिजे. तुम्ही पण तो चॉईस केला होता सगळ्यात आधी मास्टरवाला. मास्टर आणि कारण हा मोठा राहील होता. मग हा राहील मम्मी त्यांचा इकडे असं कबोर्ड बनवू आपण जेव्हा पण बनवू, आणि त्याच्यानंतर इकडे एक बेड बनवू बस. आणि बस मग इकडे हे काय असतं याला, फायर ब्रिगेडचं पाईप. हा फायर ब्रिगेडचा पाईप आहे इमर्जन्सीसाठी. फायर वगैरे झालं. आता मी तुम्हाला घेऊन जाते मास्टर बेडरूम मध्ये. नागेश्री कलर बघ. वेलकम टू अवर होम. हा आमचा खरा पार्ट आहे. तर हा असा आलिशान बेडरूम आमचा आहे. आणि ह्या बेडरूम मध्ये हा आम्ही कबड्डी खेळू शकतो, डान्स करू शकतो, झोपू शकतो आणि इथून मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करू शकतो. बघा तर हा आहे मास्टर बेडरूम. किती सुंदर व्ह्यू आहे. त्याची वॉल आहे. व्यू बघा इकडनं. कैमरामैन इधर जाओ. अरे किधर जाऊं मैं, इधर से ऐसा दिखेगा, समोर वाली बिल्डिंग भी दिखेगी. समोर वाली बिल्डिंग भी दिखेगी मस्त. आणि हे जे आहे ना ग्रिल, हे परत आपण बाहेर टाकू शकतो. म्हणजे इथे बसू शकतो. ऑब्व्हियसली म्हणजे कसं इकडे थोडस असं एरिया आहे. मम्मी आणि माझे छोटे छोटे मुलं इकडे बसणार आणि असं बघणार. आणि छोटी बायको. आणि छोटी बायकोला खाली इकडे बसवणार. ती खूप छोटी आहे, ती घाबरते. आधी आम्ही आमचं इथे मस्त आम्ही ना मस्त इथे असं मस्त मोठा बेड बनवणार आहे. मस्त मोठा बेड बनवू आणि मस्त इकडे- वॉर्डरोब या साईडला घेऊ वाटतं आपण. या साईडला घेऊ वॉर्डरोब. हा इकडे म्हणजे कसं इकडे की या साईडला घेऊ शकतो. या साईडला मोठा स्पेस आहे ऍक्च्युली, इथपर्यंत आपण वॉर्डरोब घेऊ शकतो. असा मोठा बनवू शकतो आपण. मोठा बनवू शकतो कारण इकडे ना बटन्स आहेत, त्यामुळे ते थोडा प्रॉब्लेम होईल. मग आपण काय करू शकतो, इथे ना इथपर्यंत वॉर्डरोब घ्यायचा आणि एक सिंगल सुद्धा इकडे घ्यायचा. असं पूर्ण घ्यायचा ना वरतीपर्यंत. हा इकडे एक मोठा बनवायचा. आणि यांना काही कपडे जास्त नाही, एवढेच कपडे. तर माझे मला कपडे इथे इकडे. थोडीशी जागा देऊन देईल. मला इकडे सेपरेट टाकेल, दाखव ना ते. तर हा जो स्पेस आहे, ह्या स्पेस मध्ये आम्ही त्या बटन्स पर्यंत एक इकडे मोठा वॉर्डरोब करू. माझा वॉर्डरोब. आणि इकडे एक छोटासा स्पेस आहे, तिथे पण एक छोटा वॉर्डरोब करू. जस्ट पण फॉर इकडे मी. स्विच दिले. त्याच्या अगोदर पर्यंत आपण दोघं शेअर करू शकतो ना एक. त्याच्या अगोदर पर्यंत करू शकतो ना आपण वॉर्डरोब. हे बघ एवढा करू शकतो ना आपण. फटक्यात असं दाखवून देते हा रूम. इकडे विंडो, इकडे एक मोठा रूम, इकडे आहे वॉश बेसिंग एरिया, आणि इकडे पण तुम्ही वॉर्डरोब इकडे पण बनवू शकता, इकडे पण बनवू शकता. तर ते आपण नंतर बघू. इकडे त्याच्यानंतर या रूमला आहे अटॅच्ड बाथरूम आपण कम इन. आम्हाला म्हणजे आमच्याकडे लाईट वगैरे नाही सध्या, सो असंच दाखवावं लागेल. तर इकडे आहे वॉश बेसिंग, बऱ्यापैकी मोठं आहे, पाणी पण येत आहे. इकडे लाईट लावू आपण मस्तपैकी, आणि इथे असा मिरर लावू छान असा. आणि अजून काय, इकडे टॉयलेट आहे,
इकडे शॉवर आहे, मी चालू जर केलं तर माझ्या अंगावर येऊन जाईल. इकडे तुम्ही शॉवर आहे, तो शॉवरवाला स्प्रे पण येतो ना, तो नाही आहे? तो नाहीये. ठीक आहे, मग तो आपण लावू नंतर. बस बऱ्यापैकी मोठं आहे हे बाथरूम. आणि इकडे आपण असं हँगर वगैरे लावून घेऊ कपड्यांसाठी. इकडे आहे का? नाही. आता हे दरवाजे बिरवाजे तू साफ करणार आहेस पूर्ण. आणि मित्रांनो, हे थोडेफार जे दरवाजे खराब झालेले दिसतात तुम्हाला, हे बघा, हे ते माझा नवरा साफ करणार. हे ही बायको माझी साफ करणार आहे. ठेंगा. हे बघा. ओके, सो सगळ्यात लास्ट वाला हा आहे रूम. त्याच्या बाजूला आहे कॉमन वॉश. असं दाखव ना, असा व्हिडिओ. इकडे कॉमन वॉशरूम सेम आहे, म्हणजे तो जसा होता पहिला इथे जास्त तसा. अंधार आहे. हा, इकडे थोडा अंधार आहे. इकडे पण इकडे पण एक सिंक आहे. आणि इकडे याचं सिंक आहे ना थोडं असं मधल्या साईडला आहे, म्हणजे मध्यभागी सिंक आहे. आणि इकडे म्हणजे अंघोळीचा वगैरे एरिया आहे. इकडे शॉवर आहे आणि इकडे टॉयलेट आहे. पाणीच येत नाही. आणि इकडे पण आपण असं हे जे आपलं वॉश बेसिन आहे ना, याच्या समोर इथे एक मिरर लावला जेव्हा आलो तेव्हा. म्हणजे इकडे एक बेडरूम पण आहे आपला. आणि हा असा डायनिंग एरिया इकडे. जसं की तिकडे हॉल म्हणजे ओपनच राहील. इकडे आपण 4 लोकांचा टेबल ठेवू. 4 ना, आरामात 6 लोक बसू शकतो. असं एवढं खूप करायचं, मोस्टली खालीच बसतो आपण. नाही, पण आता 4 लोकांसोबत टेबल असेल तर आपण वरतीच बसू ना. 4 किंवा 6 लोकांचं असं इथे. हे बघा, आता ह्या तिकडे किचन मध्ये ही काय काय बनवेल, चांगले चांगले नाही बनव. नाही, आपण दोघी. आपण नाही, ही बनवेल आणि मी इकडे बसेल खायला. ये ह्या किचन मध्ये ना आम्ही दोघं मस्त मस्त काहीतरी आयटम बनवू. पिझ्झा, बर्गर, फिश वगैरे. आणि मस्त इकडे खाऊ. चिकन लॉलीपॉप, कबाब वगैरे मस्त इथे टेबलवर खाऊ. माझ्या नवऱ्याला काहीच येत नाही, शिकतील बनवायला. पण मी स्टार्ट करेल ना बनवायला. तर इकडे आम्ही ठेवणार आहे डायनिंग टेबल 6 लोकांचा. आणि इकडे आहे आमचा व्हिडिओ डोअर फोन. हे काढायचं नाही, ते डॅमेज होतो म्हणून लावलंय. नको नको नको, नाही लावता आलं आपल्याला तर. लाव, काढ मग. जर फक्त पाडू नको बाबा, तेवढं कर. ओके, तर जस्ट त्यांनी आता इन्स्टॉल केलाय हा व्हिडिओ डोअर फोन. म्हणजे आपल्या डोअरवर कोणी आलं तर ते आपल्याला इथे दिसेल सीसीटीव्ही साठी. तर सध्या ते सेफ्टीसाठी असं कव्हर केलंय. आमचा छोटा किचन आहे. मोस्टली 1 किंवा 2 लोक, मोस्टली एकच जण उभं राहू शकतो. 2 राहिले तर थोडा प्रॉब्लेम येतो. किचन जर काम करायचं असेल तर एकच जण करू शकतो. तर आता कोणालाच काही प्रॉब्लेम नाही होणार. सगळे लोक मला, जितक्या लोकांना मला हेल्प करायची करू शकतो. खूप मोठे. हे बघा, इकडे हा आता ना सध्या आमच्या इकडे किचन मध्ये लाईट नाहीये, सो प्रॉपर दिसणार नाही. ओके, तर हा बऱ्यापैकी म्हणजे भरपूर मोठा म्हणजे एखादा बेडरूम जेवढा असतो ना मोठावाला, तेवढा किचन आहे बऱ्यापैकी. इकडे पण स्विच दिले. इकडे मिक्सर वगैरे काही ठेवायचं. आणि ना याचं थोडं वास्तूनुसार आम्हाला इकडे थोडा वाढवायचं आहे हा किचन. आणि आम्ही असा विचार करतोय की हे जे ब्लॅक वाला मार्बल आहे ते नंतर जेव्हा पैसे असतील तेव्हा आम्ही व्हाईट वाला लावणार आहे. कारण व्हाईट आता ना आजकाल व्हाईटचे पैसे म्हणून व्हाईट खूप सुंदर दिसतं आणि अट्रॅक्टिव्ह वाटतं म्हणून. आणि खराब पण नाही होते असं काही की चटणी मसाला त्याच्याने. तर असं पूर्ण इकडे आपण असं मस्त कॅबिनेट बनवलं. आणि आपण त्याचे पैसे भाग्यश्रीकडनं घेऊ. हा का, ऐका सगळ्यांनी. चालेल मला. जर हे हेल्प करतील इथे तर मी पैसे द्यायला तयार आहे. त्याच्यानंतर इथे एक आपला वॉश बेसिन एरिया आहे. इकडे गॅस वगैरे ठेवू आपण. इकडे ट्रॉली वगैरे जसं जसं पैसे येतील तसं तसं एक एक गोष्ट करू आपण. त्याच्यानंतर असं पार्टिशन आहे, म्हणजे इकडून इकडे यायचं. जर म्हणजे हाऊस हेल्प वगैरे असेल, भांडे वगैरे तुमच्याकडे कोणी येत असेल मेड वगैरे, तर त्याच्यासाठी इकडे ड्राय एरिया आहे, म्हणजे वॉशिंग वगैरे साठी. इकडे भांडे वगैरे त्यांना तुम्ही देऊ शकता.
आणि जर भाज्या वगैरे धुवायच्या असतात तर ते इकडे धुवू शकतात. आणि इकडे आपण एक वॉशिंग मशीन पण ठेवू शकतो, भरपूर मोठा एरिया आहे. आणि इकडे पण पाण्याचा कॉक वगैरे दिलाय. असा हा तिकडे दाखवलं प्रत्येकदा. झूम आउट करा. आणि इकडे पण एक अशी ओपन होणारी स्लायडिंग आहे, पूर्ण ओपन होते. आणि जर किचन मध्ये जास्त काम असेल डायरेक्ट खालीच जाशील पण, डायरेक्ट खाली. डायरेक्ट ग्राउंड फ्लोअर. ओके, मला किचन सगळ्यात जास्त आवडलं. किचन आवडलं इन द सेन्स असं नाही की मी इथेच राहणार आहे. काम म्हणजे ह्या कामांकडे मी जरा कमी फोकस करणार आहे आणि दुसऱ्या कामांकडे जरा जास्त फोकस करणार आहे. कारण याच्यासाठी बाई भेटते यार 1000-2000 मध्ये, पण ते इम्पॉर्टंट Important आहे, ते कमवायचं आहे आपल्याला. सो कारण आपल्याला फर्निचर करायचं आहे काहीच. माझं माहित कुठं चालू आहे का? हो. ओके गाईज, तर असा होता आमचा होम टूर. आय होप तुम्हाला आवडला असेल. आम्हाला तर खूप आवडला. येस, आणि आमची जायची इच्छा नाही होते इथून. इथून जायची इच्छा खरंच होत नाही. असं वाटतं इथेच आराम करावं, मस्त इथेच झोपावं, व्ह्यू एन्जॉय करत राहावं. म्हणजे इथून असं बसून असं तिकडे बघितलं तरी असं मन रमतंय. ओके, सो हा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, Like, share सबस्क्राईब, आणि comment. कॉमेंट. बाय बाय बाय.